हाय गाईस, तर आज तुमचं माझ्या स्पेशल किचनवर स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे बोंबील फ्राय. तर हे बघू शकता. तर तुम्हाला रेसिपी बघायची तर चला गाईस. इथे मी पावशेर बोंबील घेतलेले, त्यानंतर हळद, मिरची, मटन मसाला आणि थोडं टिक्का मसाला, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि इथे लिंबू पिळून चांगला याचा रस गळून घेऊया. त्यानंतर इथे मी तेल ॲड केले. इथे आपण सगळे मसाले मिक्स करून घेणार आहे. चांगल्या प्रकारे हे मिक्स झाल्यानंतर आपण हे इथे एक एक करून सगळे बोंबीलला लावून घेणार आहे. सगळे मसाले याला फिल झाल्यानंतर आपण याला साईडला आपण याला 10 मिनिटासाठी सोडून देणार आहे. त्यानंतर एक प्लेट घेणार आहे, त्यावर आपण 1 कप रवा टाकणार आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ थोडंसं टाकणार आहे. त्यानंतर इथे लाल मिरची पावडर आणि आपण इथे थोडंसं तांदळाचं पीठ पण ॲड करणार आहे आणि आपण चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेणार आहे. तर आपली कोटिंग तयार झालेली. इथे तवा गरम झाल्यानंतर मी इथे थोडं तेल टाकणार आहे आणि इथे बोंबील फ्राय करण्यासाठी रेडी झालेली आहे. तर आपण याला मस्त कोटिंग करून घेणार आहे रव्यामध्ये. त्यानंतर आपण मस्त गरम तेलामध्ये याला फ्राय करण्यासाठी सोडून देणार आहे. इथे आपण बोंबीलला दोघं बाजूनी 5-5 मिनिटांनी फ्राय करून घेणार आहे. त्यानंतर आपली बोंबील रेडी झालेली गाईस. तर बघू शकता तुम्ही. तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय गाईस, एन्जॉय.